फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केलेला आहे कॉलेज मॅनेजमेंट वरती. नेमके हे आरोप काय आहेत, नेमक्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहे, आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, तुम्ही गंभीर आरोप केलेले आहेत, नेमके काय आरोप आहेत? नमस्कार, मी विनायक जोशी, फ्लोरेट कॉलेजचा 3rd इयरचा स्टुडंट आहे. आणि आमच्या मार्गदर्शनाखाली आलंय की कॉलेजकडनं जे रूल दिले जातात ते जे आमची हेड ब्रांच आहे पुणे ब्रांचला, त्याला ते गृहीत धरत नाहीत. जे आपले मनमानीचे व्यवहार आहेत ते इथे केले जातात. मुलांना लेट चार्जेसवर 2,500-3,000 फाईन दिली जाते. त्याहूनही जास्त की मुलांसोबत गैरव्यवहार केला जातो. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत. त्यानंतर पेपरचा कोणता विषय असेल किंवा आमचे बॅक लागलेले विषय असतील तर ते युनिव्हर्सिटी सोबत बोलणं होत नाही त्यांचं प्रॉपर. सो अशा आमच्या मागण्या आहेत. काय गैरव्यवहार होतोय मुलांकडून? त्यांचं बोलणं ऐकून न घेणं, त्यांना एक विषय सांगितलाय तर त्यांना म्हणजे असं भरकटून परत त्याच विषयाकडे आणून संपवणं. त्यानंतर एक फोटो काढून जातात की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत म्हणून मुलांचे. तो फोटो वर मॅनेजमेंटला दिला जातो. त्यांना पण म्हणजे सांगितलं जातं की इथले मुलं सगळे खुश आहेत, म्हणजे सगळ्यांच्या मागण्या पूर्ण आहेत. पण असं तुम्ही कोणालाही विचारू शकता की असं काहीच झालं नाहीये. म्हणजे टोटल असं ज्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो सरांकडून काहीतरी आपल्याला भेटेल की शिकायला काहीतरी भेटेल, काय भेटेल, ते एकही गोष्ट इथे होत नाहीये. फक्त फ्रॉडच्या नावाखाली हे कॉलेज मॅनेजमेंट चालू आहे. तुम्ही सर्व मिळून त्यांच्यासोबत त्यांच्याकडे गेला होता आणि तुम्ही मांडल्या का तुमच्या ज्या व्यथा आहेत? आम्ही 2 ते 3 वेळा आमच्या मागण्या मांडल्या आहेत. हे सर पण आलेले आहेत, त्यांची पण तुम्ही बाईट घ्याच. आम्ही 2 ते 3 वेळा त्यांच्या मागण्या ऐकल्या आहेत, पण त्यांनी आम्हाला परत सगळं फिरवून एकाच मुद्द्यावर आणलंय की हे वरून येत नाहीये, मॅनेजमेंट करून येत नाहीये. आम्ही तुम्हाला मेल पण टाकू शकतो. त्या मेलमध्ये पण लिहिलंय की मॅनेजमेंटने असं कोणताच प्रोसेस काढला नाही ज्याच्याकडून तुमचे ऑटो डेबिट पैसे होतील किंवा म्हणजे सिलेबसमध्ये कोणती अडचण असेल तर त्यांचा मेल देखील आलेला आहे. मी तुम्हाला मेल पण मेल पण फॉरवर्ड करू. त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. सगळ्या मुलांनी आमच्या मेल पण केलाय हेड ब्रांचला, तिथून आम्हाला रिप्लाय आलाय. आणि आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त 1 महिन्यासाठी ठेवून घेऊ शकतात. तर त्यांनी जवळपास 2 वर्ष झाली, आता मला 3रं वर्ष चालू आहे. 3 वर्ष त्यांनी डॉक्युमेंट दिले नाहीयेत. आणि जेव्हा आम्ही ऍडमिशन काढायला जातो तेव्हा ते सरळ बोलतात की 95,000 द्या, 1 लाख द्या, 90,000 द्या, अशा फीच्या मागण्या करतात. जे की हेड ब्रांच कडनं एवढ्या मागण्या नाही आहेत. जे युनिव्हर्सिटीचे पैसे असतात 40 किंवा 30,000 रुपये ते भरून दिले जातात डॉक्युमेंट. विद्यार्थ्यांच्या आता तुमच्या सर्वांच्या काय मागण्या काय आहेत? आमच्या फक्त 3च मागण्या आहेत. एकतर ते जोडो प्रोसेस बंद झाली पाहिजे, विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट तात्काळीने आजच्या आज रिटर्न दिले पाहिजे. आणि तिसरी मागणी महत्वाची, आम्हाला HOD म्हणून प्रथमेश राऊत हा इथे या कॉलेजला नकोय. काय सांगशील ताई, काय कॉलेज मॅनेजमेंट कडनं काय तुम्हाला त्रास दिला जातोय? मी जेव्हा ऍडमिशन घ्यायला आले होते तेव्हा मला बोलले होते की इथली सगळं चांगलं आहे म्हणून. आणि नंतर फीचा जेव्हा इश्यू होता त्या टायमिंगला मी बोलले होते की मला फी जोडो प्रोसेस नाही करायची आहे. तर त्यांनी आम्हाला जबरदस्ती जोडो प्रोसेस करायला लावली होती. तुम्हाला काही अडचण असेल तर डेट एक्सटेंड करून देणार, पण तुम्हाला जोडो प्रोसेस कंपल्सरी करावीच लागेल. म्हणजे फीज आहे ती फी EMI मध्ये भरायची आहे, ती कंपल्सरी तुम्हाला भरावीच लागेल. त्याच्यासाठी प्रोसेस करावीच लागेल, KYC करावी लागेल. हे आमच्याकडनं करून घेतलेलं आहे. आणि कॉलेजचं नाव परस्पर त्यांनी चेंज केलं, आम्हाला काही कळवलेलं नाहीये. डायरेक्ट आमच्याकडनं फॉर्म साईन करून घेतलेला आहे न कळत. सो आम्हाला ह्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. आणि घरी पॅरेंट्सला पण इन्फॉर्म केलेलं नव्हतं ह्याच्याबद्दल. तुम्ही या संदर्भात कुणाला भेटलाय का? यावर आता कुणाला सांगितलं, तुम्ही कुणाला भेटलाय का? नाही, म्हणजे आम्ही आता सरांना बोलणार आहे. डॉक्युमेंट्स पण पाहिजे. मी जेव्हा बोलले होते की डॉक्युमेंट्स मला पाहिजेत, कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे, तर तेव्हा ते बोलले होते तुम्ही ऍप्लिकेशन द्या, नंतर ना तुम्हाला डॉक्युमेंट्स भेटतील. पण मला अजून डॉक्युमेंट्स नाही भेटत. सो एवढे माझे. काय सांगशील दादा, काय त्रास दिला जातोय कॉलेज मॅनेजमेंट कडून? जैसा कि अभी जैसे चल रहा है ना कॉलेज में कि वो बोल रहे हैं कि कॉलेज का नाम चेंज होगा, बट हमको फ्लोरेट कॉलेज में रहना है. वो बोल रहे हैं कि हम हमारा नया कॉलेज स्टार्ट करेंगे. और ये बात जो हमारे मेन ब्रांच है मुंबई में, ये उनको पता नहीं है. ये अपने आप से कर रहे हैं. हमने जो सर से बात की ना तो उन्होंने बोला कि हमको ऐसा कुछ इन्फॉर्म किया नहीं गया. म्हणजे कॉलेजचं नाव तुम्हाला न सांगता बदललंय? हो. तुम्ही सांगितलं नाही की तुम्हाला फ्युचर मध्ये त्याचा त्रास होईल, कॉलेजचं नाव अचानक बदलल्याने तुमचे जे निकाल आहे त्यावरती वेगळं नाव येईल, असं वेगळं तुम्ही असं सांगितलं ना त्यांना? असं म्हणजे कसं माहित है का, अभी हमको ये बताया गया कि कॉलेज का नाम चेंज होगा, पर क्या रखा जाएगा क्या होगा वो हमको नहीं बताया. और जैसे कि हमने एडमिशन लिया था फ्लोरेट में, अभी हमको फ्लोरेट में ही रहना है ना, क्योंकि नाम फ्लोरेट का है. हम एजुकेशन वगैरह जो है फ्लोरेट में अच्छा है, तो हमको फ्लोरेट में रहना है. दूसरे कॉलेज में अभी जो नया स्टार्ट करेंगे, फिर उसकी डिग्री वगैरह के लिए भी बहुत इशू हो गया नेक्स्ट ईयर, क्योंकि एडमिशन जो है वो अभी क्लोज होने को आया है. फिर इतना जल्दी एडमिशन तो होगा नहीं, फिर उसमें डिग्री भी नहीं मिलेगी. तो फिर हमारा इतना करके फ़ायदा क्या? मतलब डिप्लोमा कोर्स तो हो जाता है 3-6 महीने में, तो फिर हम यहाँ पे क्यों कर रहे हैं ना 3 साल.
काय मागण्या काय आहेत आता तुमच्या? म्हणजे आम्हाला फ्लोरेटमध्येच राहायचं आहे आणि जे कलिंगा युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्येच राहायचं आहे आम्हाला, काही नको. आता तुम्ही सरांना भेटणार आहे, काय सांगणार तेव्हा सगळ्या गोष्टी बाबतीत? तर आले की बघा तुम्ही, हे आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्या, ते जोडो प्रोसेस जे आहे ते क्लोज करा आणि कॉलेजचं नाव तसंच पाहिजे. आणि जर सर इन्कार करते तर सरांना एचओडी करून निघाल. जर तुमच्या ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही जे मेन ब्रांचचे सर आहे ना, जे फाउंडर आहे, त्यांना बोलू आपण काहीतरी सॉल्युशन निघालू. एकंदरीतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या सांगितलेल्या आहेत. आता नेमक्या त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, कॉलेज मॅनेजमेंट त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून मी पूजा मानुसरे, न्यूज अँकर.